मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई मराठा धनगर आणि मातंग समाजाचे विविध प्रश्नाबाबत बैठक घेणार आहे। मंत्रालयात काही वेळातच ही बैठक सुरू होईल। त्यापूर्वी आपण शंभूराजेंची बातचीत करणार आहोत। राजे, आजची बैठक किती महत्त्वाची आणि प्रश्न जे प्रलंबित होते मराठा समाजाचे, धनगर समाजाचे आणि मातंग समाजाचे मार्गी लागतील? आज बघा, एकूण 3 बैठका मंत्रालयामध्ये आहेत। मागच्या आठवड्यामध्ये माननीय चंद्रकांत दादा आणि मी जेव्हा आम्ही सकल धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी पंढरपूरला गेलेलो होतो आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुट्टीचा दिवस असून सुद्धा सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सकल धनगर समाजाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर एक प्रदीर्घ बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं या प्रश्नावर पुढे जायचं या बाबतीतले काही निर्णय झाले। तर त्या अनुषंगानं त्याचा फॉलोअप करणं, त्याला अधिक गती देणं यासाठी सर्व वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज या ठिकाणी बोलवली आहे। हा एक नंबरचा विषय। पुन्हा मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, विशेषतः माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी सुरू केलेलं, त्यामधले सुद्धा काही 2-3 महत्त्वाचे विषय हे या ठिकाणी माननीय मनोजदादांनी आग्रहानं मांडलेले आहेत। तर त्या बाबतीत सुद्धा पाठीमागच्या 2 बैठकांमध्ये निर्णय काही झाले होते, त्याचाही फॉलोअप आजच्या बैठकीमध्ये, त्याचा पाठपुरावा आणि त्याला सुद्धा कशा पद्धतीनं गती द्यायची, कसं लवकर ते काम करायचं, तो एक विषय आजच्या बैठकीमध्ये। दुसरी एक ती बैठक आहे आणि तिसरी बैठक आहे की सकल मातंग समाजाच्या मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये सूचना त्या बैठकीमध्ये मला दिलेल्या होत्या, त्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या होत्या की या मागण्यांच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला ताबडतोब पुढची कार्यवाही करायची आहे। अशा 3 महत्त्वाच्या बैठका आत्ता 4-4:30 वाजल्यापासून मंत्रालयामध्ये आहेत आणि याच्यामध्ये नक्कीच जे आदेश, ज्या सूचना किंवा जे निर्णय त्या संबंधातले माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर झालेले आहेत त्याला गती देणं, ते स्पीडअप करणं आणि त्याप्रमाणे या समाजाला निश्चितपणानं जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करणं या दृष्टीनेचा पाठपुरावा करणाऱ्या ह्या सगळ्या बैठका आहेत। नक्कीच, पण मनोज दादा जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्या ठिकाणी महिलांनी आता टाळं फोडायला सुरुवात केलेली आहे। बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की इतकी प्रकृती कशी काय खालावली, त्यासाठी बरेचसे विविध प्रश्नांना त्या ठिकाणी मार्ग मोकळे झालेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला पुन्हा सुरू झाला आहे। नाही, माननीय मनोजदादांच्या बरोबर ते उपोषणाला बसायच्या अगोदर सुद्धा मी बोललो होतो। मी त्यांना विनंती केली होती की मराठा समाजाचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशीलपणानं हाताळतायत आणि त्या दृष्टीनं सरकारचं गतीनं काम सुरू आहे, परंतु ते उपोषणावर ते ठाम राहिले। उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा मी त्यांच्याशी 2 वेळा संपर्क साधला, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। काल सुद्धा रात्री जेव्हा मला कळालं त्यांची तब्येत बरोबर नाही आहे तेव्हा मी त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या समवेत जे काही पदाधिकारी असतात त्यांनी सांगितलं बाबा तब्येत ठीक नसल्यामुळं ते बोलू शकत नाहीत, त्यामुळं काल माझं बोलणं होऊ शकलं नाही। मी आज पुन्हा प्रयत्न करतोय त्यांच्याबरोबर संपर्क साधायचा, किमान त्याने औषधोपचार घ्यावेत आणि आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं। जो शब्द आणि जे आश्वासन सकल मराठा बांधवांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीरपणानं दिलेलं आहे त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आहे, राज्य शासनाची आहे आणि त्या दृष्टीनंच आज बैठक आपण घेतो आहे। त्यामुळे सरकार कुठेही नुसतं आश्वासन देऊन शांत बसलेलं नाही, त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न युद्ध पातळीवर आमचे सुरू आहेत। त्यामुळे माझी विनंती राहील आज आपल्या माध्यमातून सुद्धा माननीय मनोजदादांना की त्यांनी किमान औषधोपचार घ्यावेत आणि औषधोपचार घेऊन त्यांनी पहिलं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं। शासन दिलेल्या आश्वासनापासून तीळ मात्र हे बाजूला हटणार नाही। हे झालं जरांगेंचं, पण आता गोपीचंद पडळकर ते पण म्हणतायत की सोमवारपासून आम्ही राज्यव्यापी रास्ता रोको करू जर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही सरकारने। तर सरकारचाच ते पण एक भाग आहे, पण त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढत आहेत कुठेतरी। माननीय गोपीचंद पडळकर साहेब विधिमंडळामधले आमचे सदस्य आहेत। ज्यावेळी सकल धनगर समाजाबरोबर मी आणि माननीय चंद्रकांत दादा पंढरपूरला चर्चा करायला गेलो होतो तर पूर्वीच तिथं भेट देऊन पडळकर साहेब देखील गेले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी बैठक माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली त्या बैठकीमध्ये पडळकर साहेब सुद्धा होते। कायद्याची बाजू काय आहे, कारण सकल धनगर समाजाला एनटीमधनं आरक्षण देण्याची जी त्यांची मागणी आहे तिला कायद्याचा आधार कसा देता येईल ते म्हणतायत, तो GR काढा, धनगड आणि धनगर एकच आहेत हा, तर त्याचा मसुदा कसा असावा, तो कायद्यात टिकणारा असावा, कोर्टात टिकणारा असावा, याच्यासाठी 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची
आणि सकल धनगर समाजाच्या 5 प्रतिनिधींची एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचं कामही सुरू झालेलं आहे. त्या समितीला जे गायडन्स किंवा जे त्या ठिकाणी मार्गदर्शन विधी आणि न्याय विभागाचा हवा आहे. विधी आणि न्याय विभागसुद्धा त्या बाबतीत सतर्क आहे. त्यामुळं पडळकर साहेबांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे की या बाबतीत सरकार निश्चितपणे जे बैठकीमध्ये ठरलं त्याची पूर्तता करण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे पडळकर साहेबांनी सुद्धा सामंजस्याची आणि सहकार्याची भूमिका घ्यावी. नक्कीच. लक्ष्मण हाके यांच्या विधानांकडे नेमकं कसं पाहतात? ते पण म्हणतात की ओबीसीबद्दल मुख्यमंत्री शब्द काढत नाही आणि जो सातारा बॉम्बे गॅजेट आणि त्यासोबतच इतर गॅजेट लागू करणारे हैदराबाद गॅजेट ते करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे का, असा प्रश्न सुद्धा ते विचारत आहेत. आता प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना मला एवढंच सांगायचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल वक्तव्य करताना, भाष्य करताना थोडं जबाबदारीनं त्यांच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने केलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या वेळी सांगितलेलं आहे, ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आज अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे. एवढं स्पष्ट, एवढं सुस्पष्ट भूमिका दोन्ही समाजांच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. असं असताना पुन्हा साहेबांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर टीका करायची, त्यामुळं मी त्यांना आजही सांगेन की त्यांनी अशा पद्धतीनं टीका करण्यापूर्वी या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत ती थोडी बारकाव्यानं पाहावीत, त्याचा अभ्यास करावा. माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या बैठका घ्यायला मला सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आपण या ठिकाणी बैठकासुद्धा घेतोय. सरकार कुठंही यापासून बाजूला हललेलं नाही. दोन त्यांनी गंभीर आरोप केले. पहिला तर 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि त्यांना आरक्षण काय हे माहिती आहे का. दुसरं म्हणजे की आमदार खासदार जे आहे ते तिकीट मागताना 20 कोटी रुपये मागितले जातात, अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. काय म्हणाल? कसलंही तथ्य नसणारे हे आरोप आहेत, कुठलाही आधार नसणारे हे आरोप आहेत आणि केवळ माननीय शिंदे साहेबांची जी प्रतिमा आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे की सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता आहे, सर्व समाज बांधवांना, सर्व समाज घटकांना त्यांचे न्याय देण्यासाठी झटणारा हा राज्याचा नेता आहे, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची सगळ्या समाजामध्ये महाराष्ट्रातली जी प्रतिमा तयार झालेली आहे तिला गालबोट लावण्यासाठी, ती प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक श्री हाके असे आरोप करतायत. आम्ही सुद्धा माननीय शिंदे साहेबांचे सहकारी आहोत, आम्ही सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळं हाके सरांनी इथून पुढं अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य 100% थांबवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, ज्याला कुठलाही आधार नाही, केवळ सीएम साहेबांची बदनामी करण्याच्या उद्देशानं ते असं वक्तव्य करतात. त्यांच्या या वक्तव्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. शेवटचा प्रश्न आहे. लक्ष्मण हाके या पुढे जाऊन म्हणतात की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या ओबीसी विरुद्ध मराठा होतील आणि जो समाजाच्या बाजूने उभा राहील तो जिंकून येईल असं पण म्हणतात. मी परत सांगेन की 2 समाजामध्ये या प्रश्नात कुणीही तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नये. सरकारची भूमिका काय आहे, शासनाची भूमिका काय आहे, ज्या समाजाला जे आज मिळतंय त्याला कुठेही धक्का लावायचा नाही. मग ही जर सरकारची बेसलाईन आहे, ही जर सरकारची भूमिका आहे तर 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण होण्याचा प्रश्नच नाही ना. आणि परत मी सांगतोय, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर कुठल्या प्रवर्गातील समाज असतील, यांना कुणालाही आपण अस्तित्वात आज त्यांच्या ताटात जे आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न सरकार बिलकुल करणार नाही. हे 100 वेळा राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एवढं स्पष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका असताना सुद्धा अशी काहीतरी वक्तव्य करायची आणि ते स्वतःच 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाके सर करतायत, त्यांनी हा थांबवला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर शंभूराजे देसाई यांनी लक्ष्मण हाके यांना खडे बोल सुनावलेत. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.